कारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. शब्दगणनौका प्रक्षालित सगल कलंगा मुनिविरूपासी तीर्था सरस्वती अर्दनोदुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्री परम गुरुभ्यो नमः. परंपराचार्य गुरुभ्यो नमः. सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्मसंबंधकं भव्य जीवमन प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री मरणकंडिका नामधेयम्. अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञदेवा सदुत्तरग्रंथकर्तार श्री सर्वज्ञदेव गंधर्देवा प्रतिगंधर्देवा तेषां वचोनुसारमासाद्य अमितगति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु. मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गनि मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलं. सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं. वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मतिसागरम्. सिद्धाननत्वार्धादिच्च चतुर्धाराडनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये. पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र संत शिरोमणि परम पूज्य आचार्य भगवंत अमित गति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांतमूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की. आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज मरणकंडिका या महान ग्रंथामध्ये पूर्वचर्चेमध्ये काय क्लेश तपाची चर्चा करत असताना अत्यंत तीव्र अशा उन्हामध्ये सूर्य आजूबाजूला असताना विहार करणे त्याला तिर्यक गर्क, सूर्य मस्तिकावर असताना विहार करण्याला उपर्यर्क आणि पूर्व आणि पश्चिम दिशेला सूर्य असताना पूर्वेपासून पश्चिमेकडं विहार करणे त्याला अनुवर्क आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे विहार करण्याला प्रतिभास्कर. अशा पद्धतीचं तपाची काय क्लेशीची व्याख्या सांगून आहारला दुसऱ्या गावाला गेलं तर तिथून न थांबता आहार करून परत आपल्या आपल्या स्थानावर येणं, या सगळ्याला काय क्लेश आहे, काय क्लेश तप म्हणतात असं सांगितलं. आज या ठिकाणी सांगत आहेत. सावष्टंभं तनोत्सर्गं संक्रमं गृद्धोढीनवमस्तानं समपादैकपादकं पर्यङ्कं पर्यङ्कमर्ध पर्यङ्क वीरपद्मगवासनं आसनं हस्तिशुण्डं च गोदोह मकराननं समस्पिकं कृत्यं कुक्कुटासनं बहुधेत्यासनं दसादो
काय क्लेश विधायिन. कायोत्सर्ग मुद्रा में अर्थात खड़े होकर काय क्लेश तप करना. चिकने स्तंभ या दीवाल आदि का सहारा लेकर खड़े होना सावष्टंभ है. पूर्व स्थान से जाकर दूसरे स्थान पर कुछ काल का प्रमाण कर खड़े रहना यह ससंक्रमण है. अपने स्थान पर ही निश्चल खड़े रहना यह असंक्रमण है. गरुड़ पक्षी जैसे दोनों पंख फैलाकर उड़ता है वैसे दोनों बाहु फैलाकर खड़े होना गरुड़ोड्डीव नमस्तावन है. भूमि पर दोनों पैर समान रखकर खड़े होकर होना समपाद है और एक पैर से खड़े होना यह एक पाद है. इस प्रकार खड्गासन मुद्राओं का काय क्लेश तप होता है. आचार्य भगवंत याचं कठ्ठण सांगायला लागल्यात की काय क्लेश उभं राहून खड्गासन मुद्रेमध्ये कायोत्सर्ग मुद्रेमध्ये जी काय क्लेश आहे ते चिकणे म्हणजे गुळगुळीत खांबाला किंवा भिंतीला किंवा अन्य अशा वस्तूंचा आधार घेऊन उभं राहणे त्याला सावष्टंभ म्हणायचं. गुळगुळीतच का सांगितलं? स्थिर राहण्याच्या पेक्षा खडबडीत असेल तर यदा कदाचित जीवांची हे किंवा आपण त्याला सारखं खाजवून आपली शरीरावरचं ममत्व. पण इथं जसं आहे इथं गुळगुळीत त्याचं सांगितलं की तुम्ही हलणारच नाही. टेकलं तरी पण तुम्ही जरा हल्ला तर तुम्ही सरकण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त स्थिर राहण्याचा प्रयत्न करावं म्हणून त्या ठिकाणी गुळगुळीत सांगितलं. त्याला सावष्टंभ म्हणायचं. म्हणजे आपण जिथं पूर्वस्थानावर राहिलो आहे तिथून परत दुसऱ्या स्थानावर जाऊन काही काळासाठी काळाचं प्रमाण घेऊन उभं राहून ध्यान करणं किंवा काय क्लेश करणं त्याला ससंक्रमण. संक्रमण म्हणजे परिवर्तन, जागेचं परिवर्तन करून केलं आहे. त्याच जागेवर स्थिर राहून करणं म्हणजे असंक्रमण. संक्रमणचा अर्थ परिवर्तन, परिवर्तन न करता. आणि गरुड पक्षी म्हणजे गिधाड या पक्षासारखे पंख फैलाकर. त्याचं कसं असतंय एकदा असं हात मारलं की किती वेळ घारीसारखं जातंय तसं दोन्ही हात लांब करून उभा राहणं याला गृद्धोढीमवस्थान असं काय क्लेश म्हणलेलं आहे. जमिनीवर समान अंतरावर पाय. समान अंतराचं दोन अर्थ निघतात. समानचा अर्थ तळवी असे समान म्हणजे मांडीला मांडी चिटकलेलं असं समान. आणि समानचा अर्थ गुडघ्यात न वागता असं स्ट्रेट. अशा दोन्ही पद्धतीनं अर्थ घ्यायचा असतोय. तर त्याला म्हणायचं समपाद. आणि आता काही वेळेला एक एक आपल्यातले काही साधू म्हणतात ही जैन धर्मातली काही साधना आहे का. पण इथं सांगितलं एका पायावर उभा राहणे ही सुद्धा काय क्लेश म्हणून सांगितलेलं आहे. आता आचार्यांनी सांगितले त्याच्यात अति आपली फार महत्त्वाची बुद्धी लावायची नाही. आचार्यांनी सांगितले एका पायावर राहून सुद्धा तुम्ही काय क्लेश तप करू शकता. तर त्याला
इथं काय विषय आहे त्याची चर्चा करायची. ते गुडघ्यावर आहे. इथे एका पायावरचा अर्थ काय, ते अजून पुढं काय सांगतील ते बघूया. आत्ता इथे जी चर्चा चालू आहे, एक पातचा अर्थ काय. हां, सांगलीला जायचं आहे म्हटल्यावर पुढं मिरज आहे, ती सांगली सोडल्यावर मिरज. आता सांगलीची चर्चा करायचं. हां, तर एका पायावर राहून सुद्धा साधना काय क्लेशतप करू शकतो. त्यामुळं त्याला असं काही काही महाराज म्हणतात, आता ते काय आपलं जैन धर्मातलं तप आहे काय, त्याला कुतप म्हणतात, ते हिंदू साधू करतात. तर इथं आचार्यांनी प्रमाण दिले म्हटल्यानंतर आपण त्याच्याबद्दल लय विचार करायचं काही काम नाही. या सगळ्यांना खडगासन मुद्रातले काय क्लेशतप असं म्हणतात. दोनों पैरों को गोद में लेकर मूर्तिवत बैठना पर्यंकासन आहे. आता बसलेलीची चर्चा चालू आहे. दोन्ही पाय असं इथं घेऊन त्याला दोनों पैरों को गोद में लेकर म्हणजे मांडीवर घेऊन बसणे, त्याला पर्यंकासन म्हणायचं. एक पैर गोद में रखकर बैठना अर्ध पर्यंकासन. हे मी बसलोय आत्ता असं, त्याला म्हणायचं अर्ध पर्यंकासन. एक पाय मांडीवर घेऊन एक पाय दुसऱ्या पायाच्या मांडीच्या खाली असणं, त्याला अर्ध पर्यंकासन म्हणायचं. पर्यंकासन को ही पद्मासन घेते. दोन्ही पायाची तळवे जे मांडीवर घेऊन आपण बसतोय त्यालाच पर्यंकासनलाच काय म्हणतात, पद्मासन असं म्हणतात. दोनों जंघाओं में जंघाएं दूर अंतर पर स्थापन कर बैठना वीरासन आहे. हे दोन्ही पाय म्हणजे मांडी वर करून दोन्हीमध्ये अंतर करून असं तळवे मागं करून बसणे, त्याला वीरासन म्हणायचं. दोनों पैर पीछे मोडकर गाय सदृश बैठना गवासन आहे. दोन्ही पाय मागं करून गाय बसते तशी बसते, म्हणजे आपण दर्शनाला आपण साधू लोक करतोय तसं किंवा महिला करतात तसं, त्याला गवासन म्हणायचं. हाथी जैसे अपनी सूंड फैलाता है वैसे ही एक हाथ अथवा एक पैर फैलाकर बैठना हस्ती शुंडासन है. हाथी जैसे अपनी सूंड को फैलाता है वैसे ही एक हाथ अथवा एक पैर फैलाकर बैठना हस्ती शुंडासन आहे. हे माहीत नाही, बघून सांगतो काय नेमकं कसं सांगायला लागलेत. असं पुढं पसरवायचं सांगा लागलेत काय, वर करायचं सांगा लागलेत काय, काय नेमकं पाय मागं करायचं सांगायला. मग एक पाय गुडघ्यावर ठेवून एक पाय मागं लांब करून असं सूर्यनमस्कार केल्यागत अर्ध असं आहे. कसं आहे ती कशात मिळते हे बघतो आणि मग. गाय का दूध निकालते समय जैसे बैठते वैसे बैठना गोदुहासन आहे. गाईचं दूध काढायला जसं बसतोय तसं बसून नमस्तो करणे गोदू म्हणजे तसं बसून बसणे. हे हस्तिशुंडासन कसं असणार आहे, पाय एक मागं एक पुढं आणि हे खात असं करून. काय क्लेशाची चर्चा आहे इथं, नमस्कार करण्याच्या पद्धतीची चर्चा नाही. त्यामुळे शरीराला कष्ट कसं होईल त्याच्यापेक्षा, म्हणजे हे एक पाय मागं केलं उजवं आणि एक पाय गुडघ्याकडे ठेवून असं एक उजवा हात असं केलं तरी पण त्या आसनामध्ये आपण शरीर काही क्लेश होते, किंवा विरुद्ध दिशेचा हात पुढं करून सुद्धा केलं तरी सुद्धा ते होते. परत सांगितलं गोदुहासन म्हणजे तळव्यावर असं बसतात, पायाच्या पुढल्या टाचावर पुढल्या पंजावर असं बसून गाईचं दूध जसं काढण्यासाठी बसतोय तसं बसलं तरी त्याला गोदुहासन म्हणतात.
मगर के मुख सदृश पैरों की आकृती बनाकर बैठना, मकरासन आहे. म्हणजे मगरसारखं हात पुढं असं ठेवून असं बसतात बघा, तसं त्याला म्हणायचं मकरासन. जंगा और कटी भाग को समान कर बैठना, सब फिसागसन है. जंगामध्ये हे कटी हे मांडी आणि कटिभाग म्हणजे कमरेच्या खालचा भाग, त्याला एका ह्याच्यात करणं म्हणजे सपिस्पागम म्हणायचं. जंगा आणि कटिभाग को विषम कर बैठना, अब सपिस्पागसन आहे. जंगा आणि कटिभागाला विषम वेगवेगळ्या रूपात बसवणं. मुर्गे सदृश आकृती बनाकर बैठना, कुक्कुटासन है. इन अनेक प्रकार के आसनों से बैठकर ध्यान करते समय साधु के शरीर को कुछ न कुछ कष्ट अवश्य होता है, अतः इसे काय क्लेश तप कहते. हे खडगासनामध्ये बसण्याच्या बसून करण्याची वेगवेगळी जी आसन सांगितले, ह्याच्या मागचा उद्देश काय? फक्त याच्यामध्ये एवढाच उद्देश आहे की शरीराला कष्ट झालं पाहिजे, पण तुमच्या चेहऱ्यावर आनंद असला पाहिजे. म्हणजे शरीराला कष्ट व्हायला म्हणून चेहऱ्यावर दुःख असेल किंवा तुम्ही सारखं हलत असाल, स्थिर नसाल, तुम्ही त्याच्यामध्ये समताभाव नसेल, तर मग त्या साधनेचा काय उपयोग नाही. म्हणजे जबरदस्तीनं न करता आनंदामध्ये, जेणेकरून ह्याचा सगळ्यात मोठा फायदा काय साधूंच्यासाठी, तर काय क्लेश तपश्चर्या करत असताना जी साधना होते, एक तर कर्माची निर्जरा असंख्यात पटीन होते, पुण्याचा बंध पण तेवढाच होतो, आणि उपसर्गाच्या वेळेला मग ते त्रियंचकृत उपसर्ग असू दे, मनुष्यकृत उपसर्ग असू दे, चेतनकृत उपसर्ग असू दे, अचेतनकृत असू दे, उपसर्गाच्या आणि परिशहाच्या वेळेला आपण ते सहन करून, म्हणजे मैदान सोडून जाण्याची वेळ आपल्याला येत नाही. असेल त्या परिस्थितीमध्ये आपल्याला बसून परिणामांची शुद्धी करण्याची म्हणजे पुरुषार्थ आपला वाढत असतो. म्हणून वेगवेगळ्या, फक्त हे सगळं करत असताना आपण सामुदायिक करून चालणार नाही. एकांतामध्ये, निर्जन स्थानामध्ये, विशेष करून स्त्रियांचं आवागमन नसतंय अशा ठिकाणी, अत्यंत बालकांचं आवागमन नसते अशा ठिकाणी आपण करायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्यालाही ते करत असताना कुणाच्या येण्या जाण्याचा विकल्प होणार नाही, किंवा आपल्या या विशिष्ट काय क्लेशाच्या साधनेच्या निमित्तानं कुणाच्या मनामध्ये विकार भाव अथवा देशभाव, तिरस्कार भाव निर्माण होणार नाही. अशा पद्धतीनं ती साधना करायची असते. आणि म्हणून हे काय क्लेश पूर्वक आपण आता बसून सांगितलं, उभा राहून सांगितलं, आता शयन करून कसे काय क्लेश असतात ते तप कसं आहे तर सांगतात. को दंड लगुडा दंड, शवशय्या पुरस्परम, कर्तव्या बहुधा शय्या, शरीर क्लेशकारिणा. इथे एक लक्षात घ्यायचं, हे सगळे जे वरचे काय क्लेश सांगितलेले आहेत, मी अनेकदा सांगतोय, हे एकांतात करायचे आहेत, सगळ्यांच्या पुढं करायचे नाहीत, एकांतात करायचे आहेत. कारण याच्यामुळं शरीराच्या विशिष्ट अवस्था होणार आहेत. आता या तपाचा विषय मुनी महाराजांच्यासाठीच आहे. याचा अर्थ हे कुठलेही तप, एक पद्मासन आणि अर्धपद्मासन किंवा पर्यंकासन
अर्धपर्यंगासन सोडून बाकीचे कुठलीही यातल्या शारीरिक अवस्था आहेत, हे क्लेश हे आर्यिकांनी स्त्रियांनी करायचं नाही. आणि पुरुषांनी किंवा मुनी महाराज म्हणजे मुनी महाराजजी सुद्धा करत असताना ते एकांतात करायचं आहे, कारण त्याच्यामुळं शरीराच्या वेगवेगळ्या अवस्था असणार आहेत. त्यामुळं स्त्रिया महिला यांच्यामध्ये लज्जास्पद भूमिका निर्माण होण्याची शंका. आणि लहान मुलांच्या पुढे केलं तर हास्यास्पद होण्याची अवस्था आहे, लहान मुलं हास्यास्पद करणार. आणि पुरुषांच्या म्हणजे अन्य असंयमी श्रावकांच्या पुढे जर आपण गेलो तर ते तिरस्कारास्पद होण्याची शंका आहे. आणि लज्जा, हास्य आणि तिरस्कार आपल्यामुळं कोणाला उत्पन्न होईल. आणि हे प्रदर्शनाची व्यवस्था नव्हे, ही आपल्या कर्मनिर्जितीची व्यवस्था आहे. आपल्याला पुण्य मिळवायचं आहे, त्यामुळं या गोष्टींना लक्षात ठेवून आपण करायचं आहे. धनुष्यवत सोकर ध्यान करना को दंड शयन आहे. पण ध्यानच करायचं आहे, झोपायचं नाही. म्हणजे धनुष्यगत म्हणजे धनुष्य असा असतोय, कमरेतून मस्तक आणि पाय हे दोन्ही एका रेषेत येणे, म्हणजे कमरेपासून वेगळं असं धनुष्यावत असं झोपून ध्यान करणे. दंड के सदृश शरीर को लंबा कर सोना, लगूड दंड है म्हणजे लांब लचक असं काठीसारखं झोपणे, लगूड दंड है. एवं त्याचबरोबर मुर्दे के समान ऊपर मुख करके चित्त सोना शवशय्या आहे. मड जसं आपण शवावर घालतोय ह्याच्यावर तडकीवर, तसं असं वर तोंड करून हात लांब पाय लांब करून त्याच्यात बसणे, त्याला झोपणे, त्याला म्हणायचं शवशय्या है. इसी प्रकार अन्य प्रकार से सोकर ध्यान करना साधु का कर्तव्य है. यह काय क्लेशकारी काय क्लेश तब है. याच्यामध्ये काही साधू, आता त्याला शुभ अशुभ आपल्या मनाची धारणा आणि आपल्या परिणामांची किंवा आपल्या ह्याच्यावर, जसं त्या शवस्थानावर शव घालताना मांडी घालून पण झोपवतात, काही ठिकाणी मांडी घालून झोपवतात, काही ठिकाणी लांब झोपवतात. तर काही ठिकाणी काही साधू असे मांडी घालून सुद्धा झोपतात आणि तपस्या करतात, काही क्लेश करतात. तर काही जण म्हणतात ते प्रेत तसं ठेवतात म्हणून तसं झोपायचं नाही, तसं काही क्लेश करायचं नाही असं म्हणतात. पण क्लेश काय क्लेश ही तपश्चर्या चालू आहे. तपश्चर्येमध्ये शुभ आणि अशुभ काही नाही, फक्त ते एकांतात करायचं आहे एवढीच व्यवस्था आहे. त्यामुळं लांब लचक पण करू शकताय, मांडी घालून पण झोपू शकताय. त्याला तुम्हाला ज्या पद्धतीनं शरीराला त्रास देऊन तपश्चर्या करता येईल तसं करायचं आहे. पण त्याच्यामध्ये परिणामांची शुद्धता व्यवस्थित राहिली पाहिजे, शरीरावर आनंद असला पाहिजे, अंतरंगामध्ये उत्साह असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये परत कुठले आजार म्हणजे काय तर करायला जुनं हाड मोडून घेणे, हात मोडून घेणे, पाय मोडून घेणे किंवा भविष्यात मग कमरेचे त्रास होणे, असं कुठलं जबरदस्तीनं अतिरेक कुठल्या गोष्टीचा करायचा नाही, अशी भूमिका सगळ्यांनी सांभाळून हे करायचं आहे. आणि हे मग खडगासन असू दे, बसलेल्या आसनात असू दे, झोपलेल्या आसनात असू दे, असं अनेक प्रकारचे काय क्लेश करणं याला काय क्लेश तप असं म्हणतात. काष्टाश्म तृणभूषय्या दिवा निद्रा विपर्यय दुर्धरा भ्रावकाशादी योगत्रितय धारणम.
काष्ट पर म्हणजे लाकडावर, पाषाण पर दगडावर, तृण या चटाई आदीवर, तृण म्हणजे गवत, चटाई आदीवर, तथा भूमी पर शयन करणं, तथा जमिनीवर झोपणे, दिन में नहीं सोना, दिवसा झोपायचं नाही, और अभ्रावकाश आदि तीनों योगों को धारण करना भी काय क्लेश आहे. म्हणजे नुसताच लाकडावर झोपणे, नुसताच दगडावर झोपणे, गवतावर झोपणे, चटईवर झोपणे, चटईवर झोपणे, चटई वर घेऊन म्हणावे, म्हणजे ते काय क्लेशामध्ये येणार नाही. चटईवर आपण झोपणे आणि आपल्यावर चटई घेऊन झोपणे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तर ते काय क्लेश आहे, किंवा जमिनीवर झोपणे, दिवसा न झोपणे, किंवा हे अभ्रावकाश आदीचे 3 योग आहेत, त्या 3 योगांना धारण करणे, हे सुद्धा काय आहे, काय क्लेशच तप आहे. हे सांगण्याचा उद्देश काय आहे आचार्यांना? आचार्यांना सांगण्याचा उद्देश एकच आहे, शरीर सुखांनी सहित साधना करणारा साधू असत नाही. शरीराला क्लेशपूर्वक जो आनंद चेहऱ्यानं आणि उत्साहपूर्वक जो साधना करतो तो खरा साधू. आता आपला आपण ठरवायचं आहे, आपण झोपताना, पाठावर झोपताना परत काय काय घेऊन झोपतोय, लाकडावर झोपताना काय काय घेऊन झोपतोय, दगडावर झोपताना निदान ते काय करता येत नसलं तर राहू दे, पण निदान चटई टोचा लागल्या ते पण आपण जर सहन करू शकत नसेल, प्लायवूडवर आणि लाकडावर झोपत असताना ते पण साधूला टोचतंय म्हणून परत खाली चटई किंवा मऊ असा आधार घेऊन झोपत असेल, तर मग आपण बाकीचं काय रस त्याग आणि हे त्याग नुसता करून नाही काय करून का उपयोग आहे. शरीराला रस त्यागाचा संबंध फक्त जिभेपुरता आहे आणि काय क्लेशाचा संबंध पूर्ण शरीरासाठी आहे. तर काय क्लेश हे शरीराला त्रास देऊन साधना करणे, पण ते त्रास देत असताना चेहऱ्यामध्ये त्याचा चेहऱ्यावर आनंदच आला पाहिजे. म्हणून एक आता हिंदू धर्मात सुद्धा नदीत कमरेएवढ्या नदीत पाण्यात जाऊन थंडीच्या दिवशी सुद्धा ते हिंदू साधू साधना करतात. आपल्याला नदीत जाऊन चालणार नाही, पण नदीच्या किनारी राहून आपल्याला साधना करायला सांगितलेली आहे. जेणेकरून याच्यातून एकच घ्यायचं आहे, शरीर सुखाचा आधार घेऊन कितीही मुनी महाराजांनी साधना केली तर ती काय क्लेश होणार नाही. काय क्लेशपूर्वकच साधना करायला पाहिजे याची नोंद आपण सगळ्यांनी समजावून घेतली पाहिजे. प्रश्न केला, अभ्रावकाशादी तीनों योगों के क्या लक्षण है? उत्तर सांगतात, शीत ऋतु में खुले मैदान अथवा नदी किनारे आदि शीतप्रद स्थानों पर दिन मास या 4 मास पर्यंत ध्यान स्थित एक ही मुद्रा में अवस्थित रहना अभ्रावकाश. थंडीच्या दिवसामध्ये खुल्या मैदानात किंवा नदीकडेला किंवा थंड स्थानामध्ये जिथं गारवा आहे अशा स्थानात थंडीच्या दिवसात आपल्याला जेवढं शक्य आहे, 1 दिवस, तास, 1 दिवस, आठवडा, महिना, 15 4 महिने, असं जेवढं जास्तीत जास्त वेळपर्यंत आपण राहीन उभं राहून साधना करतो त्याला अभ्रावकाश योग म्हणायचं. ग्रीष्म ऋतु में पर्वत पर इसी प्रकार ध्यान करना ग्रीष्म अवकाश आता पण योग आहे. ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये पर्वताच्या वर जाऊन किंवा
असंच घ्यायचं की जिथं जास्तीत जास्त उष्णता आपल्याला लागेल, ऊन लागेल, अशा ठिकाणी जाऊन आता आपण योग धारण करने, त्याला आता आपण योग म्हणणं. वर्षा ऋतु में वृक्ष के नीचे स्थित होकर ध्यान करना वृक्ष मूल योग है. पावसाळ्यामध्ये झाडाच्या खाली जाऊन, असं का सांगितलं, झाडाच्या खाली उभारून, तर पाऊस गेल्यानंतर सुद्धा तिथं पाणी टिपकत असते. मग आपल्याला अप्रावकाश असं ध्यान करता येत नाही, वृक्षमूल असं ध्यान करता येत जरी नसलं तर कमीत कमी जाता येता पाऊस लागला तरी आपण तेवढं तर सहन करायला पाहिजे. पण आज आपण साधूंना तेवढं सुद्धा सहन करता येत नाही. मग आपण ही वृक्षमूल योग कसं सहन करणार? जाणून बुजून शीतस्थानावर जावं म्हटले. थंडीच्या दिवशी आपण जाणून बुजून जायचं राहू दे, निदान आपल्या खोलीमध्ये भगवंतांच्या म्हणजे मंदिरात ध्यान करताना किंवा किमान विहाराच्या वेळेला तेवढं तरी आपल्याला शीत म्हणजे थंडची उष्णता सहन केली पाहिजे. जाणून बुजून उन्हात डोंगरावर जाऊन राहावं म्हटले, तेवढं आपल्याला सहन करता येत नसलं तर राहू दे, पण सकाळी आणि संध्याकाळच्या काळात निदान विहार करताना जे थोडंफार ऊन लागणार आहे, उलट एका ठिकाणी स्थिर राहिल्यावर उन्हाचा प्रभाव जास्त असतो. चालत असताना तीव्र उन्हाचा प्रभाव जाणवत नाही. किमान आपण तेवढं तरी सहन करायला पाहिजे. म्हणजे जाणून बुजून करा म्हटलं, जाणून बुजून राहू दे, निदान जाता जाता येता येता परिस्थितीवश जेवढं सहन करायचं आहे ते सुद्धा जर आपण सहन करत नसलो तर मग आपली साधना कसली? मग आपण मुनी महाराज कसं? तर तिचं सहन करण्याची भूमिका आपल्याकडे असली पाहिजे. तर याला काय क्लेश असं म्हणतात. आणि कसं करायला पाहिजे? शांत भाव से एवं सोत्साह म्हणजे उत्साह सहित स्वेच्छापूर्वक स्वयं की इच्छा से सहन करना काय क्लेश होता है. इच्छापूर्वक असलं पाहिजे, उत्साहपूर्वक असलं पाहिजे, शांत परिणामाने असलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रदर्शनाचे भाव असता कामा नयेत. याला म्हणतात काय क्लेश तप. आणि ते सगळ्या साधूंनी, आचार्यांनी, मुनी महाराजांनी आनंदपूर्वक, इच्छेपूर्वक, शांत परिणामांनी केलं पाहिजे असं त्याचा अर्थ आहे. आणि पुरुषार्थ आपण करायला पाहिजे. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नये मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सब शिक्षा.